आपल्यासोबत स्वतः काही शिवसैनिक आहेत। महापालिकेत शिवसेनेचं अनेकदा प्रतिनिधित्व केलं त्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आहेत, त्यासोबत त्यांच्या महिला शिवसैनिक आहेत। आता नेमकं शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय हे आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। थेट प्रतिक्रिया काय आहे? पहिली उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुकी लढण्याची घोषणा केल्यानंतर तुमच्या मनात पहिला विचार काय आला? अतिशय आनंदाचा क्षण आणि त्या आनंदाच्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत, हा आमची पहिली प्रतिक्रिया आहे। खूप आनंद झाला आणि त्या आनंदाचे आम्ही साक्षीदार बनलो, ही आमची पहिली। पण शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष असेल, भाजपने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्यांना मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शीपणा हवाय, कुठे चुकलं भाजपचं? काय चुकतंय काय बरोबर आहे हे येत्या 21 फेब्रुवारीला किंवा अन्य होणाऱ्या तारखांना लोक दाखवून देतील। मुळामध्ये ज्या पद्धतीने 2014 नंतर त्यांना जी काय साक्षात्कार व्हायला लागले मोठ्या भावाचे, तर 2097 नंतरची जी युती आहे त्या युतीमध्ये कमी असताना सुद्धा वैधानिक समित्या स्पेशल कमिट्या जेव्हा घेतल्या त्या सगळ्या उपभोगल्या, त्या आमच्या जीवावर भोगल्या। मग ते तो विसर पडतोय का? पण आज मुंबईमध्ये भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे, त्यांचे 14 आमदार आहेत, त्यांची मतं जास्त आहेत। त्यांनी जो 114 जागांचा दावा केला तो तुम्हाला अमान्य करावा लागला। मुळात मध्ये एक आमदार वाढून जर त्यांना ताकद जास्त आहे असं वाटत असेल तर 2014ला ज्या पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांची हवा की भारतीय जनता पार्टीने केली होती की पंतप्रधान निवडून यावे आणि चांगला सक्षम असा पंतप्रधान भारत देशाला मिळावा, ही भूमिका मांडणारे आमचे पक्षप्रमुख आणि त्यावेळेला बाळासाहेब होते। मोदींना पाठिंबा दिला ही चूक वाटते शिवसैनिकांना? शिवसेनेने जो पाठिंबा दिला नाही, मोदी स्वतः म्हणून एक चांगले सक्षम पंतप्रधान आहेत, पण त्यांच्या खालची ही जी काही पिलावळ आहे त्या पिलावळमुळे ही सगळी प्रॉब्लेम होत आहे। पण बघितलं आहे की शिवसेनेवर मुंबई महापालिकेत गैरकारभाराचे आरोप झाले। आरोप करणारे भाजपचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार होते, खासदार किरीट सोमय्या होते। विशेष करून तुम्ही त्यांना वारंवार उत्तरं दिलेली आहेत। पुढच्या काळात असेच आरोप होणार आहेत प्रचारामध्ये, प्रचाराचा स्तर खाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।